नमस्कार, मी लाजत शर्मा बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो। मे महिन्यानंतर खूप दिवसानंतर आपण भेटतोय। मे महिन्यात आंबे खाल्लेच असतील तुम्ही, खाल्लेत की नाही? आंब्यावरून एक शेर आठवलं मला, एक मिनिट थांबा जरा। आंबे, हाँ हाँ, बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से। वाह वाह, क्या बात। हाँ? बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से। पुढे काय? तो कागद सापडणं झालाय, कधीपासून शोधतोय मी। हा कागद वेगळा आहे। तर इथे आरोपीला बोलवण्यापूर्वी मी इथे जजला बोलवतो। जज म्हणून आज आपल्याकडे आलेले आहेत अखिल भारतीय फारसं काही माहीत नाही संघटनेच्या अध्यक्ष रिजवाना बाटलीवाला। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रिजवाना बाटलीवाला। लाजट नको बसू, पटपट सुरू कर। काय ते कोर्टाची केस? मला जायचे किटी पार्टीला। डिकरा काय? डिकरा केस सुरू कर ना। अच्छा अच्छा, हा बसा तुम्ही। हा पटपट। हा, तर आता वेळ आलेली आहे आरोपीला बोलवण्याची। आज आपल्याकडे आरोपी म्हणून आहेत ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये आपला एक स्वतःचा ठसा उमटवलेला आहे। खूप गुणी आणि खूप गोड अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना। तर तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? हा द्या, आता काय नाही म्हणाला तरी घ्यावा लागेल, कारण इथे सगळ्यांना कामं हवी आहेत। तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील भारत गणेशपुरे यांचं। अरे कुठं आहे ते वळा? अरे नाही रे बाबा, चला हवेलीच्या कोर्ट मध्ये। अरे नाही, तिने मला वकील केला आज। इतकी मजेवर आली आज इकडे, तुला सांगतो। नाही कपडे काय, कपडे फक्त पांढरा शर्ट होता माझ्याकडे। ते वामनरावच्या घरी पाहुणा आलता की दारू पण टाईट झालता, त्याचा मग तो काळा कोट घेतला आणि मग पांढरा पॅन्ट नाही भेटला, आपली पायजामा घातला मग मी। नाही बाकी मजा। अरे तिने बोलायला इकडे जातो इकडे। काय चाललंय तुमचं? कोर्ट? अरे हेच आहे कोर्ट। पोचला। पोचलो। अरे बापरे, गायकवाड साहेब, मी कशासारखं दिसतो बघा बरं। काय आठवलं तर लगेच इकडे काय होतं, कसं व्यवस्थित चालू आहे? हा आमचं व्यवस्थित चालू आहे, तुम्ही नीट राहा बस। हा, सरकारी वकील आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा फक्त। आज सरकारी वकील ना, आज पान तुम्ही। आज काय करायचं मग मला? काय नाही, जा तिकडे गपचूप बसा जाऊन। चला उभे राहा तिकडे जाऊन। तिकडे त्या कोपऱ्यात उभं आलाय मी, काय अँकर आहे काय? निलेश साबळे आहे का मी? काय साबळे, तुमच्यावर टाकला एक पंच? यांच्या बाजूने बोलायचं तुम्हाला। अरे बापरे, क्या बात है। अरे याला ओळखतो मी। अरे ह्या सुनील बर्वेच्या बहीण आहेत ना, बर्वे। अरे तुमचा तो लहान भाऊ पण आलता, प्रसाद बर्वे। काय आवाज काढता अल्लग अल्लग, तो प्रसाद बर्वे। तुम्हाला येते का काय आवाज बिवाज काढता? नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आज तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे। तुम्हाला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा। काय हे आपलं रे इतके राहते ना, हे कचरो असं, हे काय म्हणते, ड्युटी ऑन ड्युटी। नाही असू द्या, पंचवरून झाला, शांत बसाल आता। शांत। तर मुक्ता बर्वे, तुमच्यावर पहिला आरोप आहे। तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही अब्स्ट्रक्शन मालाड। अब्स्ट्रक्शन मालाड। बर का म्हणजे हे मी बोलणार आहे पहिल्यांदा। मला प्रश्नाचा विचारू दे ना, मग ऑब्जेक्शन घ्या। म्हणजे नंतर असते का ते? नंतर असते का? मी प्रश्न विचारणार, कळलं? सॉरी, माझा पहिला दिवस आहे ना, माफ करा। म्हणजे मला माहिती नाही प्रोसिजर, माहिती पण सांगा जा। माझं आलं की मला सांगा। मी इथं उभं राहतो, बरोबर? बसा तुम्ही, बसा इथे गपचूप। हा ठीक आहे ना, मग आलं की सांगतो मी तुम्हाला। चालू करा। नाही ठीक आहे, म्हणजे
तुम्ही खूप भांडखोर आहात म्हणजे तुम्हाला भांडायला खूप आवडतं म्हणजे गाडीतून उतरून तुम्ही रस्त्यावर कुणाशीही भांडू शकता पण रस्त्यावर कोणी नाही भेटलं तर तुम्ही स्वतःशीच भांडता आरसा धरून असा नाही हो. नाही खरं आहे ना हे नाही म्हणजे असं म्हणतात की भांडायला भांड लागतं पण तुम्हाला भांडायला कोणीतरी लागतं असं एक आहे का? असं काही नाहीये. कादंबरीने हा आरोप केलेला आहे तुमच्यावर ती खूप भांडते असं खरं आहे का ते तुमची खूप चांगली मैत्रीण आहे ती हो. ती खोटं बोलणार नाही खूप भांडून भांडूनच मैत्री झाली आमची.